फक्त शेतकरी शेतकरी म्हणून चालत नाही. त्यासाठी असं काम करावं लागते. बघा, द्राक्षाची बाग आहे आणि या बागेमध्ये खूप गवत झाले. मी गवत काढायला लागलो आता. आता 12 वाजलेत दुपारच्या, तरी पण मी गवत काढवले. फक्त मी शेतकरी आहे, मी बागायतदार आहे, मला बागाचा खूप पैसा आहे, असं तसं खूप पैसा आहे. मी नुसता फक्त औषधच मारतो आणि हिंडतो असं नाही होत ना. शेतकरी म्हणल्यावर सगळं काम करावंच लागणार हो. बघू शकता मी बागेमध्ये गवत काढायला लागले. कारण शेतकऱ्यानं काम करायला कधी लाजायचं नाही. काही लोक हे मी गवत कसं काढू बायावानी, बांगलू कसं, हे म्हणतात पोरं. पण आपण कुठल्याच गोष्टीला लाजत नाही. कारण आपल्याला माहित आहे आपण शेतकरी आहे. आपले आईबाप आपल्यासाठी कष्ट करतात. तर आपण आईबापांचा वारसा चालवू शकत नाही का? शेती करू शकत नाही? करू शकतो ना. जर मला वाटलं असतं फक्त या बागाला मी ट्रॅक्टर आहे माझ्याकडे कधी बी, त्याच्याकडे औषध मारून मी दिवसभर बोंबलत बाहेर कुठे बी हिंडू शकलो असतो ना. पण मला ते करायचं नाही. कारण मला आईबापांच्या कष्टाची जाणीव आहे. ते कोणासाठी राबतात? आपल्या स्वतःसाठीच. तर मग आपण काहीतरी करून दावलं पाहिजे ना. आईबापांची स्वप्न पूर्ण केली पाहिजे ना. मग फक्त एकच काम म्हणजे एकच करतो मी, दुसरं करतच नाही असं होत नाही ना. आपण मुलं आहे म्हणल्यावर आपण सगळी गोष्टी आपल्याला आले पाहिजेत. ऑलराऊंडर पाहिजे. शेती म्हणलं की सगळं आलं. पेरणी आली, ट्रॅक्टर चालवणं आलं, गवत काढणं आलं, खुरपणी आली, जे काय शेतात जे असेल ते काम, गवत काढणं, जनावर सांभाळणं, हे जे शेतकऱ्याला सर्व कामं आलीच पाहिजेत. कारण शेतकरी म्हणला की सगळी कामे जमलीच पाहिजे हो. फक्त एकच कामावर अवलंबून राहून चालत नाही. शेतकऱ्याला जोडधंदा ही दुसरा पाहिजेत. आता बागेमध्ये आपल्या गवत आहे, तर हे गवत नेऊन आपण जर्शा गुरांना घालणार, तर जर्शा गुरांच्या बी दुधातून उत्पन्न भेटणार ना आपल्याला. तर असं शेतकऱ्याला जोडधंदा काहीतरी करावं. जर्शा म्हणा, शेळ्या, कोंबडी पालन, हे असं जोडधंदा काहीतरी पाहिजेलच. आणि आपल्याला जोडधंदा म्हणलं तर आपल्या जर्शा आहेत आणि प्लस शेळ्या आहेत. हा शेतीला जोडधंदा आहे. आपली द्राक्षाची डाळिंबीची बाग आहे. हे दोन्ही बागा सांभाळत आपण शेती करत करत सर्व काम आपण बघतोय. तर आपल्याला कुठल्या गोष्टीचं लाज नाही बघा. आपण सर्व काम करतो. आता मी गवत काढायला लावले, काय कोण आपल्याला काय त्यांच्या घरात नेऊन घालत नाही. कोणाला लाजून चालायचं नाही ना. आपल्याला स्वतःला करायचंय, स्वतःची स्वप्न स्वतःला पूर्ण करायची. कोण आपल्याला देऊन दमत नाही. आपण सगळेजण वाईट वेळेत सल्ला देणारे भरपूर आहेत, पण साथ देणारे कोण नसतात. साथ देणारे फक्त आपले आईबाप असतात. तर आईबापांची इच्छा मोडणं काय